याचा इतकाच उद्देश आहे की येत्या 30 तारखेला जो आमचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महामेळावा होणार आहे, त्या महामेळाव्याच्या निमित्तानं आम्ही रिपब्लिकन पक्षाची खरी ताकद दाखवण्याचा मुंबईमध्ये आमच्या मित्र पक्षाला खरी ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। रिपब्लिकन पक्षाला जर त्यांनी आम्हाला लाईटली घेतलं आणि आमचा योग्य तो वाटा दिला नाही तर आम्ही स्वबळावर या निवडणुका लढल्याशिवाय राहणार नाही। आणि या स्वबळावर जर आम्ही निवडणुका लढला, जसं आम्ही तुम्हाला सत्तेवर आणू शकतो तसं तुम्हाला सत्तेपासून खाली खेचू शकतो, हे या मेळाव्यातून आम्ही दाखवून देणार आहे। आम्हाला जर सन्मानी वाटा नाही मिळाला तर आम्ही आमच्या स्वबळावर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। नाही, आमचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस आठवले साहेबांनी भारतीय जनता पार्टीसोबत युती केलेली आहे, आम्ही एनडीएचे घटक आहोत आणि रिपब्लिकन पक्षाची अशी ताकद आहे आठवले साहेबांची महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये। प्रत्येक वार्डामध्ये शाखेमध्ये आठवले साहेबांचे कार्यकर्ते आहेत, शाखा आहेत आणि त्याचा फायदा 2012-14 पासून भाजपाला होतोय। आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्री झालेले आहेत, शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री झालेले आहेत। आणि ज्या वेळेस रिपब्लिकन पक्ष ज्या पक्षाच्या पाठीमागे उभा असतो तो पक्ष या सत्तेमध्ये येतो। आणि आठवले साहेबांची ताकद एक निर्णायक शक्ती आहे की जसं आता आमच्या साहेबांनी सांगितलं की खिचडीमध्ये जर आपण मीठ नाही टाकलं तर ती खिचडी बेचव होते आणि मिठाची ताकद ही रिपब्लिकन पक्षामध्ये आहे। चव आणायचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाने आम्हाला सन्मानाने जागा सोडल्या पाहिजेत आणि या मुंबई शहरामध्ये कमीत कमी रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर पद आम्हाला मिळालं पाहिजे, काही कमिटी आम्हाला दिल्या पाहिजेत। आणि विशेष करून मी या ठिकाणी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी सूचित करत आहे, शिंदे गटाची शिवसेना असेल, अजित पवारजी असेल, हे जर आम्हाला जागा सोडत नसतील, ते नेहमीच म्हणतात की ते भाजपासोबत तुमची युती आहे आणि मग आम्ही असा निर्णय घेणार आहोत, ज्या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी निश्चितच रिपब्लिकन पक्ष त्यांच्या विरोधात लढेल आणि मैत्रीपूर्ण लढाई आम्ही करू। आणि जर आमची शिंदे गटासोबत युती नसेल, अजित गटासोबत आमची युती नसेल तर आम्ही त्यांना मतदान करणार नाही। भाजप आमचा मित्र पक्ष आहे, भाजपाला आम्ही मतदान करू, भाजपाचे उमेदवार निवडून आणू आणि या मुंबई शहरामध्ये भाजपाचा महापौर बनवू आणि रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर बनवू आणि मुंबईचा येणारा मेळावा हा प्रचंड ताकदीने आम्ही यशस्वी करू, यासाठी आम्ही बैठक आयोजित केलेली आहे। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। उत्तर मुंबई जिला में 38 प्रभाग है, 38 प्रभाग है उत्तर मुंबई जिला में। 38 हम नहीं लड़ रहे हैं, लेकिन 10-12 सीट हम लड़ेंगे और महायुति से गुजारिश करेंगे, महायुति में 10-12 सीट उत्तर मुंबई जिला में मिलना चाहिए। 38 का 38 हम नहीं मांग रहे हैं, हमारे 8-10 कैंडिडेट हैं और जो कैंडिडेट लड़ाई में लड़कर जीतने की ताकत रखते हैं उनको टिकट देने का काम करना चाहिए। वार्ड नंबर 3 से रमेश गायकवाड़ है, वार्ड नंबर 28 से शिवाजी कुंडे है, हनीफ शेख है 49 वार्ड से। बाकी 8-10-12 वार्ड जो है अपना मांडविकर मैडम है, रूसी माली है, बाकी कार्यकर्ते 10-12 लोगों का लिस्ट आया हुआ है जिलाध्यक्ष के पास में, उनको टिकट देने का काम करना चाहिए। 10-12 हमारा जीत के लाओ, हम तुम्हारा 38 जीत के लाएंगे। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।